संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव। आज मराठा साम्राज्याचे धाकले धनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे या दिवशी झालेला होता। त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण जर म्हणतो दुसरा सूर्य या दलावर आलेले होते। तर महाराजांनी नुसतं साम्राज्य विस्तार नाही केला, तर महाराजांनी अतिशय म्हणजे जवळपास 16 भाषेमध्ये पारंगत होते आणि त्यांनी अल्पवयातच जवळपास 4 मोठे मोठे ग्रंथ लिहिलेले आहेत। आपल्याला फक्त इतिहास म्हटला की एखादा छत्रपती किंवा पुढले राजा महाराजा म्हटले की आपल्याला फक्त त्यांचं राज्यासारखी दिगला काय केलं एवढं आठवतं, परंतु त्यांनी अल्पावधीमध्ये अतिशय मौलिक असं लिखाण केलं आहे। एक प्रकारचे विचारवंत होते, तत्ववेत्ता होते। तसंच धर्म काय असतो हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून दाखवलेलं आहे आणि धर्मासाठी त्यांनी इतिहासातलं सगळ्यात बलिदान दिलेलं आहे। अशा महाराजांची आज जयंती आहे, त्या निमित्ताने मी सर्व अकोलेकरांना शुभेच्छा देतो। इथेच सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना लाख शुभेच्छा। आज या ठिकाणी अकोले या ठिकाणी संभाजी महाराज जयंतीनिमित्त इथे चौकात आवरण झालेलं आहे। इथे सर्व नागरिकांनी संभाजी महाराज जयंती अति उत्साहामध्ये साजरी केलेली आहे। आज अकोले शहराच्या या बाजारतळाच्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या त्याला प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपल्या तालुक्याचे अकोले पोलीस स्टेशनचे पीआय आदरणीय बोरसे साहेब, माझे नगरसेवक परशुरामजी शेळके, साहेब फारुकी, गायकवाडी सर, JSF फोडसे सर, आमचे सहकारी सोमनाथजी नवले, या सर्वांच्या त्याचबरोबर नगरसेवक मोहसिन शेख या सर्वांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी हा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। या महाराष्ट्राच्या मातीला पडलेलं एक स्वप्न ज्यांनी वयाच्या 9व्या वर्षापासून जवळपास 9 भाषा पारंगत करून 4 मोठे ग्रंथ विविध भाषांमध्ये लिहिले, ते प्रचंड विद्वानी, प्रचंड शूरवीर असे दुसरे छत्रपती महाराष्ट्राचे दाखले धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आमचं धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे, तर मी तमाम मुस्लिम बांधवांकडून त्यांना विनम्र अभिमान करतो आणि सगळ्या बांधवांना मी शुभेच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी आपण बघतोय आजचा जो दिवस आहे तो आपल्या इतिहासातला सर्वात मोठा दिवस। खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मदिवस। खरं तर 14 मे 1657 हा दिवस आजचा इतिहासातला पुन्हा एकदा सांगेल खूप मोठा दिवस। जे राजे या ठिकाणी या राजांचा जन्म आज झाला आणि त्यामुळं शौर्य, स्वाभिमान आणि धर्मनिष्ठ याची जागृती ज्यांच्या जवळ होती ते म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज। म्हणून तर नाव खऱ्या अर्थाने ते धर्मवीर पडलं। आजच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी बघताय सन्मान्य अकोला पोलीस स्टेशनचे पीआय माननीय बोरसे साहेब या ठिकाणी आहे, सर्व मान्यवर या ठिकाणी आहे, त्यांच्या उपस्थित आपण ही जयंती या ठिकाणी साजरी करतोय। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या जयंतीच्या निमित्ताने तालुकामय शुभेच्छा असणारे धन्यवाद। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, CK, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध। तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते। आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग। प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब। तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर।
आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.